सोलापूर महानगरपालिकेतील 2014च्या बस खरेदी प्रकरणातील कथित चेसी क्रॅक घोटाळ्याविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात आले। सोलापूर महानगरपालिकेतील 2014 मधील बस खरेदी प्रकरणातील कथित चेसी क्रॅक घोटाळ्यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आक्रमक झाला असून या प्रकरणाविरोधात तीव्र आंदोलन करण्यात आले। शहर प्रमुख महेश धाराशिवकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करत सोलापूरकरांवर अन्याय होत असल्याचा आरोप करण्यात आला। 2014 मध्ये महापालिकेने अशोक लेलँड कंपनीकडून 144 बसेस खरेदी केल्या होत्या। त्यापैकी 99 बसेसमध्ये चेसी क्रॅक आढळल्याचा प्रकार समोर आला होता। या प्रकरणात न्यायालयीन प्रक्रियेनंतर तब्बल 56 कोटी रुपयांची भरपाई महापालिकेला करावी लागणार असल्याची माहिती पुढे आली आहे। त्यामुळे हा आर्थिक भार अखेर सोलापूरकरांवर पडत असल्याचा आरोप शिवसेनेने केला। खरेदीमध्ये भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाऱ्यांचा यावेळी महेश धाराशिवकर म्हणाले की या घोटाळ्याला जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई न करत त्यांची शिक्षा नागरिकांना दिली जात आहे। दोषींवर कठोर कारवाई करून ही रक्कम संबंधितांकडून वसूल करावी। ज्या अधिकाऱ्यांनी परिवहन समितीमध्ये ठराव झाला होता की टाटा कंपनीचे आपण बसेस घेऊ, परंतु तत्कालीन आयुक्त गुडेवार यांनी स्वतःच्या अधिकारात मनमर्जी करून अशोक लेलँडच्या बसेस खरेदी केल्या, त्या महापालिकेच्या गळ्यात मारल्या, त्या नादुरुस्त झाल्या, त्यांची कोर्ट कचेरी झाली। त्यातून महापालिकेनं 56 कोटी रुपये अशोक लेलँडला द्यायचे असा लवादाचा निर्णय झाला आणि लवादाच्या वेळेस जे मल्लाव म्हणून अधिकारी होते त्यांची भूमिका अतिशय संशयास्पद होती। कारण अशी वंदत आहे महापालिकेत की त्यांनी जवळपास 3 कोटी रुपये येण्यासाठी त्या ठिकाणी वाटले होते आणि येऊन त्यांनी कंपनीच्या दलालाचं काम केलं आणि महापालिकेला पर्यायानं नागरिकांना खड्ड्यात घातलं। आज महापालिकेला जवळजवळ 40 ते 42 कोटी रुपये कोर्टात भरलेले आहेत। त्या पैशाला 80,000 रुपये रोज व्याज होतं। अशा पद्धतीने आम्ही जो कर भरतो त्या कराच्या पैशातून जर तुम्ही एखाद्याचं घर भरणार असाल तर हे आम्ही सोलापूरकर जनता सहन करणार नाही। या आंदोलनात उपजिल्हा प्रमुख प्रताप चव्हाण, सुरेश जगताप, बाळासाहेब गायकवाड, शरणराज केंगनाळकर, दत्ता माने, बंटी बेळमकर, दिनेश चव्हाण, उज्ज्वल दीक्षित, अमित भोसले, राम वाकसे, राजू कुसेकर, योगेश सलगर, जर्गीश मुल्ला, दत्ता खलाटे, अजय खांडेकर, महेश गवळी यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। दोषींवर फौजदारी कारवाई करून 56 कोटींची वसुली संबंधित अधिकाऱ्यांकडूनच करण्यात यावी, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही शिवसेनेने दिला आहे।